5वीला नवोदय आहे, 4थीला स्कॉलरशिप आहे, 7वीला NNMS आहे, 8वीला पण स्कॉलरशिप आहे. तर अशा गोष्टी होतात की काय होतात की सर्व इयत्ताला सर्व काही एक्झाम स्कॉलरशिप परीक्षा देता येतात. पण 6वी साठी काय? मग 6वी साठीच तुम्हाला 10 स्कॉलरशिप एक्झाम्स अशा घेऊन आलेल्या आहेत की ज्याच्यात प्रायव्हेट पण आहेत आणि गव्हर्नमेंट पण आहेत. व्यवस्थित लक्ष द्यायचंय, सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, याच्यात तुमचा फायदाही होणार आहे, तोटा काहीच नाही. त्याच्यात तुम्ही सर्व काही व्यवस्थितरित्या बघा, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या 6वीच्या वर्गमित्रांना सर्वांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. सर्वात अगोदर जास्त वेळ न घालवता तुम्हाला एक्झाम स्टार्ट करणार आहे त्या अगोदर बेल आयकॉनलाही प्रेस करून ठेवा. या एक्झामच्या ज्या अपडेट्स असतील त्या लवकरात लवकर तुम्हाला बेल आयकॉनला प्रेस केल्यावर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. व ग्रुपमध्ये जॉईन करायला विसरू नका, कारण की सगळ्यांचे लेक्चर 6वी मंथन एक्झाम असते, आता मी सांगणार आहे त्याचे लेक्चर्स चालू आहेत. लवकरात लवकर जॉईन होऊन आमच्याशी संपर्क साधा. बघा, 6वी सर्वात अगोदर तुम्हाला देता येणार आहेत BTS एक्झाम, भारत टॅलेंट सर्च एक्झामिनेशन. BTS एक्झाम तुम्हाला 6वीच्या विद्यार्थ्यांना ही BTS एक्झाम देता येणार आहे. सर्वात महत्वाची RMS म्हणजे राष्ट्रीय मिलिटरी स्कूल एक्झामिनेशन. तुम्हाला जर मिलिटरीमध्ये जायचं स्वप्न असेल तर तुम्हाला इथून तुम्हाला स्कॉलरशिप वगैरे भेटणार आहेत, मिलिटरी स्कूलमध्ये तुम्ही शिकू शकतात. RMS राष्ट्रीय मिलिटरी स्कूलची तुमची ही एक्झाम आहे. त्याच्यानंतर लक्षवेध ही परीक्षा तुम्हाला देता येते, जी काही गव्हर्नमेंट नसून ही प्रायव्हेट एक्झाम आहेत, पण तुम्हाला जर कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अनुभव घ्यायचा आहे तर तुम्हाला ही एक्झाम देता येत असते, बरोबर. त्याच्यानंतर IM विनर ही एक्झाम आहे, ही गव्हर्नमेंट एक्झाम नाही, प्रायव्हेट एक्झाम आहे. पण तुम्हाला जर वारंवार सराव करायचा आहे, चांगल्या प्रकारे पुढे जायचंय, कॉम्पिटेटिव्ह मध्ये आपले स्वप्न साकार करायचे, त्याच्यासाठी IM विनर ही एक एक्झाम. आता ऑलिम्पियड आहे, ऑलिम्पियड मध्ये मॅथ्स ऑलिम्पियड असतं, सायन्स ऑलिम्पियड असतं आणि इंग्लिश ऑलिम्पियड असतं. आता याच्यात सोशल सायन्स वगैरे सगळं काय आहे, ज्या सब्जेक्ट्स मध्ये आपल्याला चांगला इंटरेस्ट आहे त्याच्यात तुम्ही ऑलिम्पियडची परीक्षा देऊ शकतात. ऑलिम्पियड भरपूर चांगली परीक्षा आहेत, याच्यात तुम्हाला पारितोषिक वगैरे सगळं काही व्यवस्थितरित्या भेटतं. जर तुम्हाला पर्सनली प्रत्येक एक्झामची माहिती घ्यायची तर पर्सनली एका एक्झामची माहिती तुम्हाला इथे प्रोव्हाइड केल्या गेलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन सगळं काही माहिती मिळू शकतात. बघा, ATSC म्हणजे काय, अगला सेम टॅलेंट सर्च एक्झामिनेशन, ही एक एक्झाम देतात. CV रमन बाल वैज्ञानिक परीक्षा, ज्या मुलांना सायन्स क्षेत्रात इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी ही एक्झाम आहेत. अजून एक मंथन परीक्षा, जी तुम्हाला सांगितली 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना देता येतात, त्यांच्या सर्वांसाठी ही एक्झाम आहेत. 1ली पासून तर 8वी पर्यंत सगळे काही, 1ली पासून तर 8वी पर्यंत, 10वी पर्यंत किती एक्झाम या सगळ्या दिलेल्या आहेत. तुम्ही व्यवस्थितरित्या याचा अभ्यास करा, तुम्हाला सगळं काही इथे कळून जाईल. मंथन एक्झाम आहे, बरोबर. याचे लेक्चर सुरूच आहे. अभिरूप परीक्षा, अभिरूप तर माहितीच आहे तुम्हाला, अभिरूप परीक्षा ही 1ली ते 8वीला विद्यार्थ्यांना देतात. MTSE महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झामिनेशन आहेत, ही परीक्षा तुम्हाला गव्हर्नमेंट थ्रू देता येतात तुम्हाला. त्याच्यानंतर इस्रो ही एक्झाम ही 6वीला तुम्हाला असताना, इस्रो ही 6वी आणि 9वीला असणारी एक्झाम आहेत. इस्रोची एक्झाम ही तुम्हाला देता येते, तुम्हाला इस्रो मध्ये जाण्याची संधी भेटते चांगल्या प्रकारे. तुम्हाला आता बघा, इस्रो मध्ये आपण केव्हा जाणार, काय जाणार याचा काही संपर्क साधता येत नाही, त्याच्यामुळे इस्रो मध्ये जाण्याची तुम्हाला इथे संधी भेटत असते. कळालं? इथे सगळ्या तुम्हाला एक्झाम्स व्यवस्थितरित्या दिलेल्या आहेत. अजून काही अडचणी असलीत 9172278378 याच्यावर तुम्ही टेक्स्ट करून तुमचं नाव वगैरे सांगून काय क्युरीज आहेत तुमच्या या आम्हाला सॉर्ट आउट करू शकतात. आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊन लवकरात लवकर आपल्याला जे क्वेश्चन्स तुम्हाला क्युरीज येत आहेत हे आम्हाला विचारा. आणि तुम्ही अजून कोणत्या एक्झाम्स बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघतायत हे आम्हाला सांगायला विसरायचं नाहीये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.